हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त ना? आम्ही पण मस्त. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे मंगळवार आणि एकादशी. तर तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्हाला न भेटता डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात केली कारण सकाळी सकाळी गडबडच खूप होती. आणि इथं करते मी साबुदाणा खिचडी कारण मिस्टरांची आज असते एकादशी. तर मिरची छान अशी बारीक कट करून घेतली, बटाटा पण बारीक कट करून घेतलाय. खरं तर बटाटा शिजल्याला छान लागतो, पण रात्री माझ्या लक्षात नाही आणि आता तेवढा वेळ नव्हता म्हणून बटाट्याचे छोटे छोटे काप केलेत. बटाटा टाकला, छान असं मीठ टाकून परतून घेतलं. बटाटा छान असा परतते तोपर्यंत म्हटलं की चहा पण करून घेऊया आणि चहा ठेवला मस्त. दोघांसाठी पण ठेवलाय चहा. आज फर्स्ट टाइम मी चहा पिणार आहे 7 वाजता एवढ्या लवकर, कारण मी एवढ्या लवकर चहा वगैरे कधी घेत नाही कारण मला पित्ताचा खूप खूप त्रास आहे. मी चहा शक्यतो नंतरच घेते, 8 नंतरच घेतला तर. आणि इकडं छान असं बटाटा परतलं होतं आणि गडबडीत काय झालं माझ्याकडून तेल ना खूपच पडलं, त्याच्यामुळे तेल लई दिसतं. असो, आता त्यातलं काय काढताना येणार. मग टाकला मी भिजलेला मस्त असा शाबू टाकला, शेंगदाण्याचं कूट टाकलं, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं. खूप छान टेस्टी शाबू होतो तसा बनून. आणि साखर टाकली ना आमच्या घरात खूप आवडते, छान होते तशी पण छान लागते चव त्याची. तर चहा वगैरे घेतला आम्ही आणि टिफिन पॅक केला आणि ते गेले. तर पहिल्यांदा मी आज 7 वाजता चहा घेतलाय कारण मी एवढ्या लवकर चहा घेत नाही, 8 वाजता घेते, 8च्या नंतरच. तर चहा वगैरे घेतल्यानंतर मी इथं केली देवपूजा. आज तुळशीला पाणी घालत नसतात असं म्हणतात कारण आज एकादशी दिवशी ती तुळशी मातेचं सुद्धा व्रत असतं, म्हणून मी पाणी वगैरे काही घातलं नाही. फक्त हळद कुंकू अक्षता वाहून फूल वाहून पूजा करून घेतली. मस्त असा दिवा लावला आणि अगरबत्ती लावली आणि नमस्कार केला. तर आज छान प्रसन्न वाटतं आणि माझी तुळस आणि किचनमध्ये असल्यामुळे आणखीनच छान वाटतं मला. ते खूप छान अशी पूजा झाली. तर तुळशी मातेची तर छान अशी पूजा झाली, पण घरातली देवांची सुद्धा पूजा बाकी होती माझी आणि ती मी करायला घेतली. सकाळी मिस्टर त्यांचं नामस्मरण पूजा वगैरे करून जातात, पण ते देवपूजा पूर्ण करत नाहीत, फक्त दिवा अगरबत्ती करतात. दिवा तर माझा अखंड असतोच. तर मी इथं पूर्ण देव काढले, सगळे मंदिर स्वच्छ केलं सगळं आणि मंदिर छान असं स्वच्छ पुसून घेतलं. मंदिरातले सगळे देव बाहेर काढले आणि पाण्याने अभिषेक करून घेतला सर्व देवांना. आणि मंदिरातले जे फोटो असतात, आपले कुलदेवीचा फोटो, जे आई अंबाबाईचा फोटो, लक्ष्मी मातेचा फोटो, ते सर्व मी पुसून स्वच्छ घेतले. आणि जे धुतलेले होते ते देव सगळे स्वच्छ करून स्वच्छ कपड्यांनी पुसून मंदिरात त्यांना स्थापन केलं. आणि ही आजची सुंदर देवपूजा. आणि सकाळी मिस्टरांना जी खिचडी केली होती साबूची, तीच मी साईडला थोडीशी काढून ठेवली होती वाटीत आणि त्याचाच मी आता नैवेद्य दाखवलाय. आणि छान अशी देवपूजा झाल्यावर घरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि माझी ना ही कमळगट्ट्याची माळ 2-3 चांगल्या अशा खराब झाल्यात ना, आता ना मी छोटीशी माळ घेणार आहे. काय माहिती सारखं माझी माळ ती खराबच होते. 2 महिने चांगली राहते आणि छोटे छोटे टोके लागतात त्याला, छोटे छोटे छिद्र पडतात आणि त्यातून पावडर अशी बाहेर पडते. काय माहिती खराब होते आणि मी इतकं जपते, पाण्याचा थेंब लागू देत नाही किंवा हळद लागू देत नाही, एकदम छान स्वच्छ रोज पुसून ठेवते, तरी सुद्धा माझी माळ खराब झाली. आता मी दुसरी अजून आणते, छोटीशी आणणार आहे कारण हे ज्या 2-3 माळी खराब झाल्यात ना त्या 108 मण्याच्या होत्या आणि असं म्हणतात की 108 मण्याची माळ असावी म्हणून मी आणत होते, पण ते माझ्याच्यानी काय व्यवस्थित राहिली नाही, खराबच झाली. तर असो, आता मला जायचंय गौरी ट्युशन वरून आणायला. तिचं ट्युशन सुटलं असेल आता, तर तिला आणते आणि मग तुम्हाला भेटते.
माझी देवपूजा वगैरे करून झाली, तुम्ही आता बघितलंच, आणि खूप सुंदर झाली देवपूजा. आणि घरात देवपूजा झाल्यानंतर घरातलं वातावरण खरंच खूप प्रसन्न होतं, अगदी मन शांत राहतं आणि खूप छान वाटतं. आणि बाहेरची माझी रांगोळी वगैरे झाली काढून, ते तुम्हाला मी दाखवते. आता मला फक्त कपडे धुवायचे राहिलेत आणि स्वयंपाक करायचा, तर मी तुम्हाला ते तसं व्हिडिओमधून पुढे शेअर करेनच, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ना माझ्याकडे रांगोळीचे साचे खूप आहेत, मी खूप ऑनलाईन मागवलेत, पण म्हटलं की आज हाताने रांगोळ्या काढूया. आणि हळदीचं लेपन वगैरे केलेलंच होतं आणि खूप सुंदर अशी फुलांची आणि वेलीची रांगोळी काढली, आणि ती पण छोटीशी रांगोळी काढली. मला रांगोळी काढायला खरंच येतात, पण मी साच्यांची पण मला खूप आवडते म्हणून मी घेतलं होतं ते साचे. आणि रांगोळी वगैरे काढून झाली, नंतर मी नाश्ता करायला घेतला, कारण गौरी सुद्धा आली होती आणि त्यांच्यासोबत आम्हाला पण खिचडी केली होती. मग दही आणि खिचडी खायला घेतली. आम्हाला दही आणि खिचडी खूप खूप आवडते. आणि खाऊन घेतल्यानंतर गौरी पण होती, तिला कधी भूक लागेल काय सांगता येत नाही, म्हणून म्हटलं की आपण आज डाळ खिचडी बनवूया. आणि पटकन कुकर लावून घेते, म्हणजे कुकर झालेला असला की मग तिला मागितलं की पटकन मला देता येईल, माझी काही कामं चालूच राहतील म्हटलं. मग तिच्यासाठी मग पटकन आवरलं मी. तर इथं मी डाळ खिचडीसाठी डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेत, धुवून स्वच्छ नीट करून घेतलेत. टोमॅटो घेतले, आलं, लसूण, हिरवी मिरची असं घेतलंय आणि ते मी ठेचून घेतले, मिक्सरला फिरवलं नाही. आणि असं ठेचलेलं छान लागतं लसूण वगैरे त्याच्यामध्ये, म्हणून मी थोडंसं मीठ टाकले आणि ठेचून घेतलंय. मग इकडं पातेल्यात मी तेल टाकलं होतं, छान असं गरम झाल्यानंतर जिरी मोहरीची छान अशी फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये मी जे ठेचलेलं लसूण, मिरची, आल्याचं जे मिश्रण होतं ते टाकून छान असं परतून घेतलं. नंतर टाकलं टोमॅटो छान असं परतलं, थोडंसं मीठ टाकून. आणि नंतर त्याच्यामध्ये मी टाकलं थोडीशी धना पावडर, चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग असं घेतलं आणि ते पण त्याच्यामध्ये छान असं टाकलं, मिक्स केलं छान असं. आणि थोडासा एव्हरेस्टचा मसाला पण टाकला होता मी त्याच्यामध्ये, खूप छान लागतो आणि खिचडीला एक वेगळा फ्लेवर येतो त्याच्यामुळे मी. आणि ते मसाला जळू नये म्हणून पटपट हलवत होते चांगलं मिश्रण. आणि त्याच्यामध्ये आपण टाकायचे धुवून घेतलेले तांदूळ, मी आधी थोडंसं 5-10 मिनिटं भिजत ठेवले होते आणि ते टाकून घेतले मस्त असं आणि छान असं मिक्स केलं. चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यामध्ये. आणि नंतर काय केलं मी, हे पातेलं आहे ना कुकरमध्ये ठेवलं, जेणेकरून ते पटकन होईल. आणि असं खिचडी शिजायला खूप वेळ लागला असता आणि काही मऊ पण एवढी व्यवस्थित झाली नसती, म्हणून ते पातेलं उचललं तसंच आणि कुकरमध्ये ठेवलं. आणि कुकरमध्ये एक लिंबाची छोटीशी फोड टाकली, कारण पातेलं आणि कुकर दोन्ही पण काळं होतं म्हणून. आणि छान अशी 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. आणि तोपर्यंत मी कढी पण केली होती, कारण खिचडी सोबत कढीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि मला पण कढी आवडते खूप. आणि मस्त असं पाहिजे तेवढं पाणी वतलं आणि जास्तच असतं पाणी खिचडीमध्ये. पाणी वतलं आणि छान असं मिक्स करून कुकरचं झाकण लावून मस्त असं 3 शिट्ट्या करून घेतल्या. आणि तोपर्यंत इकडं कढी सुद्धा झाली होती. आणि जेवायला गौरीला द्यायचं म्हणलं तर नको म्हणली, मी तुझ्यासोबत जेवेन, पण मला कपडे धुवायचे होते म्हणून पटापटा कपडे वगैरे धुतली आणि कपडे सुकायला टाकले. आणि आम्ही आणि गौरीने मस्त असं खिचडी आणि कढीचा आनंद घेतला. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.